हे बघ कसं लिहायचं ऋषी 1 2 3 4 5 तुला सर देऊ टाका तू तोडून टाका कडू फेकलं. हॅलो नमस्कार, मी अनिता तुमचे स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आहे शनिवार आणि ऋषी बघा झोपून उठलेले आहे. संध्याकाळचे 5 वाजता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. त्याला वाटते सकाळ झाली तर त्याला जायचे स्कूलला. आणि इडलीसाठी मी डाळ आणि तांदूळ भिजत घातलेले होते, तर ते पण 7-7:30 वाजता मिक्सरमधून काढून ठेवते. तांदूळ तर चांगले वाटले जातात, पण उडदाची डाळ थोडीशी चिकट असते तर ती वाटत नाही, तर त्याला पण थोडंसं असं हाताने वगैरे काढून मी चांगलं मिक्स करून ठेवून देते, तर रात्रभर हे फर्मेंट होईल छान. आणि उद्या काय आहे ना, तर उद्या आहे रविवार आणि रविवारचं जाणार आहे रुद्रचा कॅम्प, तर त्याच्यासाठी माझी ही तयारी चालू आहे. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवायचे आहेत नूडल्स. तर किती दिवस झाले रुद्र नूडल्स बनव म्हणत होता, तर म्हणलं चला आज नूडल्स बनवू. या सगळ्या भाज्या पण आहेत. तर इथे काय केले ना, कढईमध्ये छान तेल गरम केलं हाय फ्लेमवरती आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण बारीक चिरलेला किंवा किसलेला टाकायचा. आणि किचनवरती बघा किती पसारा होतो सगळा. चायनीज बनवायचं म्हणजे खूप साऱ्या भाज्या, सॉस, तर ते सगळं पण होतं. किचन ओटा लहान असल्यामुळे जास्तच गर्दा दिसतो, तर मध्ये मध्ये मी किचन पण साफ करते. आणि ते हाय फ्लेमवरती कांदा पण असा छान आपला परतून झालेला आहे. तर कांदा टाकल्याच्या नंतर शिमला मिरची, गाजर, पत्तागोबी, परत हिरवी मिरची टाकायची. त्याला पण छान फ्लेमवरती हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये ब्लॅक पेपर टाकायचा आणि भाज्या छान सॉफ्ट व्हाव्या म्हणून थोडंसं मीठ टाकायचं. भाज्या आपल्या छान परतून झाल्या की त्याच्यामध्ये टाकायचे सॉस. तर सोया सॉस टाकायचा, ग्रीन चिली सॉस टाकायचा, रेड चिली सॉस टाकायचा, विनेगर टाकायचं, परत अजून टोमॅटो सॉस टाकायचा आणि त्याला परत हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायचं. नूडल्स अगोदरच मी बॉईल करून ठेवले होते. बॉईल करून झाले त्याच्यावरती काय करायचं, थोडंसं तेल टाकून बाजूला ठेवून द्यायचे, कारण ते चिटकणार नाहीत तेल लावल्याच्या नंतर. आणि नंतर ज्या भाज्या आपण फ्राय केल्यात त्याच्यामध्ये टाकायचे, छान खालीवर करायचे. मीठ पाहिजे तर टाकायचं. आणि माझ्याकडं कांद्याची पात नव्हती म्हणून मी इथे कोथिंबीर टाकली. आज आहे रविवार आणि रविवारची मी 5 वाजता उठलेली आहे, कारण रुद्र जायचं आहे कॅम्पला. तर काल जे इडलीचं पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं ते पण छान फर्मेंट झालं होतं. उठल्याबरोबर अगोदर फ्रेश वगैरे झाले आणि नंतर आपल्या ह्या इडल्या ज्या आहेत त्या उकडायला ठेवून दिल्या एका साईडला. आणि त्याला दुपारचा पण डबा द्यायचा जेवणाचा, तर त्याच्यामध्ये देणार आहे पुलाव. म्हणलं भाजी चपाती तर सगळेच मुलं आणतात, आपण भाताचा काहीतरी प्रकार बनवून देऊया. तर पुलाव देणार आहे आणि इडलीसोबत खाण्यासाठी देणार आहे चटणी. तर खोबरं पण मी कट करून फ्रीजमध्ये ठेवलेलं, भाज्या पण कट करून फ्रीजमध्ये ठेवलेल्या, कारण सकाळी होणार नाही म्हणून. तर इथे ना मी चटणीची तयारी करत आहे. आणि मी चटणी करत होते तोपर्यंत यांनी मला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे पुलावसाठी कट करून दिलं. आणि एका साईडला मी पुलावला फोडणी दिली, एका साईडला इडल्या लावून घेतल्या. तर पटापट दोन्हीकडं असं करून घेतलं, कारण त्याला 6 वाजता घरून जायचं होतं. आणि कालच सगळी तयारी केल्यामुळे सकाळी सगळं सोपं पडलं. कालच भाज्या वगैरे कट करून ठेवल्या होत्या आणि त्याला दुपारसाठी लंच आणि सकाळसाठी नाश्ता एवढं द्यायचं होतं. नंतर तर त्यांना तिथं भेटणार होतं दुसऱ्या दिवशीचं. तर असं इथं पुलावला वगैरे मी छान अशी फोडणी देऊन घेतली. दररोज त्याची सकाळची शाळा असते, पण त्याला डब्बा देण्याची काही गरज नाही, त्याला शाळेमध्ये दररोज खिचडी भेटते. तर बघा इकडे पुलावला फोडणी दिली आणि कुकर वगैरे लावला. तर इकडे इडल्या पण तयार झालेल्या आहेत. तर आता ह्या इडल्या वगैरे मी काढून घेते आणि चटणी पण करून घेतलेली आहे. आणि आता घेते डबे भरायला. आता पुलाव राहिलेला आहे तेवढा, इडल्या वगैरे झालेल्या आहेत, तर आता डबे भरून घेते पटापट. पण काय झालं ना, इथे डबे वगैरे भरायला घेतले आणि तेवढ्यात उठला ऋषी, कारण कुकरच्या शिट्ट्याने त्याला ना जाग आली आणि उठला तोच, रडत उठला तो. आणि इथे ठेवला होता मी चहा सगळ्यांसाठीच. रुद्र पण राहिलेला आहे चहाचा, यांना पण चहा नाही दिलेला आणि मी पण चहा घेतलेला नव्हता. अगोदर पूर्ण त्याची तयारी करत होतो डब्याची. तर चहा वगैरे झाला आणि इथे ना डबे भरून घेते मी त्याचे. यावर्षी त्याची बॅग तोच भरणार होता, कारण मागच्या वर्षी त्याची बॅग मी भरली आणि त्याला बसमध्ये उलट्या होतात, तर त्या गोळ्या पण मी ठेवल्या होत्या. तर त्याला येताना गोळ्या भेटल्या नाही आणि बसमध्ये उलट्या झाल्या. तर तशी चूक मी यावर्षी केली नाही आणि त्याने स्वतः त्याची बॅग भरली. तो स्वतःच बोलला की मीच भरणार. काय मम्मी. आणि चहा झालेला होता, तर रुद्रला यांना अगोदर चहा दिला आणि ऋषीला जाऊन झोपवलं. आणि नंतर जे 2 डबे राहिलेले होते त्याचे ते 2 डबे भरून दिले आणि त्याच्यामध्ये दिला होता छान पुलाव. तर आता हा पुलाव तयार झालेला आहे. घरातून रुद्र 6 वाजता गेला आणि मुलं लांबून येणार असतात, तर शाळेतून मात्र 7 वाजता सगळे निघाले आणि हे कॅम्पला सगळी मुलं जात आहेत, तर रुद्र पण आहे. आणि नंतर बघा ऋषी आणि हे त्याला सोडायला गेलेले होते. तर ऋषीला इथे रुद्र बसमधून बसल्या बसल्या बोलतोय. बस मात्र पुढे गेली, तोच ऋषी रडायला लागला. पाहिजे कुठे गेले दादा? बस दादाकडे जायचं, त्याला घाला नेऊन त्याला, जा दादाकडे.
जा उतर उतर जा जा दादाकडे. आणि मुलांचं निरागस बंधू प्रेम हे जरा जास्तच उतू जात होतं. आणि घरी आला तरी ऋषी दादा दादा करून रडत होता. आणि 10-11 वाजता नंतर आम्हाला जायचं होतं. आज लग्न आहे सोसायटीतलं, तर ही साडी नेसणार आहे. तर 2024ला ही मी संक्रांतीला घेतली, तेव्हापासून काही नेसलेली नव्हती. तर इथं माझी तयारी वगैरे झालेली आहे. आणि हा ज्वेलरी बॉक्स बघा, जसा काढला तसा ऋषी घेऊन फिरत असतो. तर ऋषी सगळे त्याच्यातली जेवढी ज्वेलरी आहे तेवढी घेऊन सगळी घरभर पसरवतो. तर आणि ती सगळी ज्वेलरी जमा केली. आणि हे बघा, आज काय आहे ना, रुद्रचा कॅम्प गेला तर त्याने काय नेले, टेंट बनवायला. तर सोफ्यावरचं बेडशीट घेऊन गेलेला आहे तो टेंट बनवण्यासाठी. ऋषीला पण मी अगोदरच तयार केलं होतं. तर जायचं आहे आम्हाला स्कूटीवरती. कल्याणला लग्न आहे, तर दुसरी काही हेअरस्टाईल वगैरे बनवली नाही, केस खुल्ले पण ठेवलेले नाहीत, कारण गाडीवरती खूप हवा वगैरे लागते. आणि तसंही स्कार्फ बांधावं लागणार आहे. आणि लग्नाला पोहोचल्याच्या नंतर बघा, आमच्या दोघांच्या अक्षदा पण लग्न लागण्याच्या अगोदरच पूर्ण संपून गेलेल्या होत्या. ऋषीने सारखं सावधान करू. तर हे बघा, हे कसं लग्न लावल्याच्या नंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि परत इथे हॉलमध्ये येऊन बसलो. तर इथं नवरदेव नवरीची सप्तपदी चालू होती आणि ऋषीची पण मस्ती चालू होती. जरा वेळ थांबलो आणि परत घरी आलो, कारण घरी येऊन पुन्हा अजून दुसऱ्या एका फंक्शनला जायचं होतं. तर आम्हाला जायचं होतं परत इथं डोहाळे जेवणाचाच कार्यक्रम होता सोसायटीमध्येच. तर तिथे गेले, पण तिथला व्हिडिओ वगैरे मी काही काढलेला नाही आहे. आणि आज खूप अशी दगदग झाली होती, जा ये. आणि येताना बघा, परत आम्ही बाईकवरती आलो तर ऊन पण खूप होतं. तर येता घरी आम्ही एका जागेवरती थोडा वेळ थांबलो आणि ऊसाचा रस घेतला त्यांनी आणि मी. आणि ऋषी बघा, त्याला तर रस पण नको होता प्यायला.